यवत या ठिकाणी आज पूर्ण बंद केलेला आहे आणि झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। या संदर्भामध्ये यवत गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि यवत गावामध्ये कुठलेही दूषित वातावरण निर्माण होऊ नये अशी परिस्थिती आज दिसून येत आहे। त्यामुळे यवत गावातील ज्येष्ठ नागरिक सुरेश भाऊ शेळके त्याचप्रमाणे इतर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यवत गाव कशा पद्धतीने शांत राहील याचीच भूमिका या ठिकाणी घेतली जात आहे। स्टँड आहे का तो आहे की पाठवतो गणेश साखरे यवत या ठिकाणी काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती। त्या निषेधार्थ यवत गावकऱ्यांनी निषेध व्यक्त करून बंद केलेला आहे। या संदर्भात काय सांगाल? घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। त्या अनुषंगाने संशयिताचा शोध घेण्यासाठी जवळपास 10 टीम आम्ही तयार केलेले आहेत। त्या टीम जागोजागी रवाना झालेल्या आहेत। गावातली नागरिकांनी पण चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे। यापुढेही सहकार्य करावं त्या अनुषंगाने आम्ही आता एक गावकऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे। आम्ही लवकरात लवकर आरोपीला शोधून काढू। फक्त नागरिकांना एवढंच निवेदन करू इच्छितो की कुणीही याचा सार्वजनिक मालमत्ता किंवा काही नुकसान होईल किंवा आपलंच लोकांचं आवागमन किंवा दैनंदिन याच्यात नुकसान होईल असं कुठलंही कृत्य करू नये। सोशल मीडियाचा चांगला जसा वापर आहे तसा गैरवापर पण होऊ शकतो, तर त्याला पण थोडासा बंधन घालावं सर्वांनी आणि प्रशासन त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांना सहकार्य करावं। लवकरात लवकर आम्ही आरोपीला नक्कीच पकडू आणि कठोर शासन करू। गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं त्याला कारवाई करू आणि पुन्हा एकदा मी नागरिकांना निवेदन करतो की कुठलीही शांतता भंग होईल असं कुठलंही कृत्य करू नये यासाठी सर्वांना सहकार्य करावं। धन्यवाद।